नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रथम तुमचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ आणि आनंदी जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला मी सुरुवात करते. स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण कसे करावे हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. ज्यांना माहीत आहे त्यांना ठीक आहे, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण होतात. मुळात स्वामी चरित्राचे पारायण करायचे हा भाव आपल्या मनात निर्माण होणं हीच आपल्यासाठी खरं तर फार मोठी गोष्ट आहे. पारायण करायचे मनामध्ये येणं ही सोपी गोष्ट नव्हे. पारायण करायचे म्हटले की आपल्यात पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण व्हावी लागते. पारायण करायचे सोपी गोष्ट नाही. यासाठी आपले प्रारब्ध चांगले असावे लागतात. आपण काहीतरी पूर्वकर्म केले असतील म्हणून आपल्याला पारायण करायची इच्छा होते. आपले प्रारब्ध चांगले असेल, पूर्वसुकृत चांगले असेल म्हणून स्वामी त्यांची ही सेवा करून घेत आहेत. अन्यथा हे शक्य नाही. स्वामी आपल्याकडून हे करून घेतात हे आपले भाग्य समजायला पाहिजे. पारायण करताना नियोजन करून पारायण करावे. आपल्याला अडचण येणार आहे का, कार्यक्रमानिमित्त बाहेर जावे लागणार आहे का, अशा छोट्या छोट्या गोष्टी पाहूनच आपण पारायणाला सुरुवात करायची आहे. तसे म्हटले तर स्वामींच्या भक्तीला, सेवेला कसलेही काळ वेळेचे बंधन नाही. परंतु पारायणासाठी शुभ दिवस सोमवार, गुरुवार आणि पर्वणी काळ हा उत्तम काळ समजावा. या वेळेत शक्यतो तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. पारायण किती करावे हा संभ्रम अनेकांमध्ये निर्माण होत असेल, परंतु तुम्हाला जितकी पारायणे करणे शक्य आहे तितकी तुम्ही करू शकता. यापासून आपल्याला फायदा नक्कीच होणार आहे. परंतु तुम्हाला शारीरिक व्याधी असेल किंवा आरोग्याबाबत तुमची कोणतीही समस्या असेल तर यासाठी तुम्हाला 7 पारायणे करायची आहेत. मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल, परीक्षेत घवघवीत यश मिळावे असे वाटत असेल तर तुम्हाला 7 पारायणं करायची आहेत. विवाह जमून येण्यासाठी आणि तो निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी एका दिवसात 1 पारायण करायचं आहे. त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा एखादा व्यवसाय तुम्हाला करायचा आहे आणि त्यात तुम्हाला यश मिळण्यासाठी 7 पारायणे करायची आहेत. त्यानंतर स्थावर मालमत्तेची अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण व्हावीत यासाठी सुद्धा तुम्हाला 7 पारायणं करायची आहेत. तर आपण पारायणाला सुरुवात कधी करायची हे पाहिलं, पारायण किती करावी हे पाहिलं आणि आता पारायण करताना काही नियम आहेत, अटी आहेत, त्याची संपूर्ण माहिती पाहूया. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी पूर्ण परब्रह्म स्वरूप आहेत. ते नित्य व वर्तमान आहेत. श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायणाने आपल्या मनातील सर्व शुभ संकल्प पूर्ण होतात. परंतु काही इष्ट गोष्टींची प्राप्ती आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार होणार आहे. हे स्वामी भक्तांनी जरूर लक्षात ठेवलं पाहिजे. उत्तम दिवस पाहून श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण करावे. पारायणासाठी शक्यतो सोमवार, गुरुवार या दिवशी सुरुवात करावी. तसेच दशमी, एकादशी, द्वादशी या दिवशी पोथीचे 3 दिवसाचे पारायण करावे. प्रत्येक दिवशी पोथीतील क्रमाने 7 अध्याय वाचावेत. पारायणाला सुरुवात करताना सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपली नित्याची देवपूजा करावी. तुम्हाला जर 1 दिवसाचं पारायण करायचं असेल तर एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे पारायण करावे. 3 दिवसाचे पारायण करायचे असेल तर रोज 7 अध्यायाचे वाचन तुम्हाला करायचं आहे. 7 दिवसाचे पारायण करायचं असेल तर रोज 3 अध्याय 7 दिवसापर्यंत तुम्हाला वाचायचे आहेत. एकूण 21 अध्यायाची पोथी आहे. तुम्हाला जसे शक्य आहे तशी तुम्ही पोथीचे पारायण करू शकता. याप्रमाणे आपली श्रद्धा, भक्ती तसेच इच्छेनुसार श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण पोथीचे 3, 7, 11, 21, 51 आणि 108 अशी पारायणं करावीत. पारायणाला सुरुवात करताना सकाळी लवकर उठून साफसफाई करून घ्यावी. आंघोळ करून आपली नित्याची देवपूजा करावी. भोजनापूर्वी पारायण करावे. त्यासाठी पारायणाची वेळ निश्चित करावी. ज्यांना सकाळ शक्य आहे त्यांनी सकाळची वेळ निश्चित करावी. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी दुपारची 12:30 नंतरची वेळ निश्चित करावी. कारण 12 ते 12:30 ही वेळ स्वामींच्या भोजनाची वेळ असते. त्यामुळे जर तुम्हाला दुपारची वेळ निश्चित करायची असेल तर 12:30 नंतरची निश्चित करावी. ज्यांना दोन्ही वेळी शक्य नाही त्यांनी संध्याकाळची वेळ निश्चित करू शकता. स्वामींच्या भक्तीला, सेवेला काळ वेळेचे बंधन नाही. यापैकी तुम्ही कोणतीही एक वेळ निश्चित करून पारायणाला सुरुवात करावी. जर तुम्ही 3 दिवसाचे पारायण करणार आहात आणि तुम्ही सकाळची वेळ निश्चित केली आहे तर तुम्ही 3ही दिवस सकाळचेच पोथीचे वाचन करायचे आहे. आज सकाळी केले, उद्या मी दुपारी करते असं अजिबात चालणार नाही.
3ही दिवस तुम्हाला सकाळचेच वाचन करावे लागणार आहे. यासाठी तुम्ही तुमच्या वेळेनुसार योग्य वेळ निश्चित करा आणि मगच पारायणाला सुरुवात करा. पूजा मांडणी करताना तुमच्याकडे स्वामी समर्थांचा फोटो असेल तर फोटो घेऊन फोटोची पूजा करावी किंवा मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करावी. फोटोला गंध, फूल, अक्षता वाहून नमस्कार करावा. त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करून घ्यावी. गणपती बाप्पाला पंचामृत तयार करून अभिषेक घालावा. अभिषेक घालताना ओम गण गणपतये नमः असा मंत्र म्हणावा. त्यानंतर गणपती बाप्पाला स्वच्छ कापडाने पुसून घेऊन गंध, फूल, अक्षता, दुर्वा वाहाव्यात. त्यानंतर गणपती बाप्पाला नमस्कार करावा. त्यानंतर कलश स्थापना करावी. कलश स्थापन करताना कलशावर स्वस्तिक चिन्ह काढून हळदी कुंकवाचे 5 पट्टे ओढून घ्यावेत. कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यावे. त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, दुर्वा, सुपारी, नाणं टाकावे आणि आंब्याची डाळी किंवा विड्याची 5 पाने घ्यावी. त्या पानावर नारळ ठेवावा. नारळाला कलावा बांधावा. स्वस्तिक चिन्ह काढून घ्यावे आणि तो नारळ त्या कलशावर स्थापन करावा. नारळाचं टोक पाण्यात बुडेल अशा पद्धतीने पाणी कलशामध्ये घ्यावे आणि असा तयार केलेला कलश तांदळाची रास घालून त्या राशीवर तो कलश स्थापन करावा. कलशाला हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून नमस्कार करावा. त्यानंतर तुमच्याकडे शंख जर असेल तर शंखाची सुद्धा पूजा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. शंखाला सुद्धा पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि त्याची सुद्धा अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाचा एक आणि स्वामींचा एक असे 2 विडे तयार करावेत. त्या विड्यावर खारी, खोबरे, हळकुंड, सुपारी ठेवावी आणि असा तयार केलेला विडा स्वामींच्या पुढे ठेवावा. स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पूजन करून घ्यावे. पोथीला गंध, अक्षता, फूल वाहून नमस्कार करावा. त्यानंतर साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा. फळांचा नैवेद्य स्वामींना दाखवून घ्यावा. त्यानंतर गणपती बाप्पाची आणि स्वामींची आरती करून नमस्कार करावा आणि सर्वांना प्रसाद वाटावा. त्यानंतर कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव, स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. पारायणास प्रारंभ करताना पहिल्याच दिवशी संकल्प करावा. रोज संकल्प करायचा नसतो. संकल्प करताना उजव्या तळहातावर पळीभर पाणी घ्यावे. अगोदर आचमन करावे म्हणजे 3 वेळा आपल्या तळहातावर पाणी घेऊन ते आपण स्वतः प्राशन करावे. पहिली पळीभर पाणी प्राशन करताना ओम केशवाय नमः असे बोलावे. दुसरी प्राशन करताना ओम माधवाय नमः असे बोलावे आणि तिसरी प्राशन करताना ओम नारायणाय नमः असे बोलावे. याला आचमन म्हणतात. त्यानंतर उजव्या तळहातावर पळीभर पाणी घ्यावे. त्यात गंध, फूल, अक्षता घेऊन हे पूर्ण परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज मी स्वतःचे नाव या ठिकाणी बोलायचे आहे. गोत्र या ठिकाणी सांगायचे आहे. गोत्र माहीत नसल्यास कश्यप गोत्र म्हणावे. नंतर गावाचे नाव सांगायचे आहे. मी या गावचा रहिवासी असून आपला सेवक आहे. माझे हे आपली समस्या, अडचण याचा उल्लेख करावा. हे कार्य साध्य व्हावे म्हणून मी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण संख्या या ठिकाणी सांगायची आहे. एवढे पारायण करणार आहे. हे सर्व नियंता श्री स्वामी देवा, मी आपल्या सर्व साक्षीत्वाचे आणि सर्वेश्वर स्वरूपाचे स्मरण करून चराचरात असलेले आपले अस्तित्व स्मरण करून ही सेवा करत आहे. या सेवेने संकल्पित कार्याव्यतिरिक्त मला आपल्या ब्रह्मांड नायक मूळ शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी. तसेच या सेवेसाठी आपले कृपा आशीर्वाद मिळून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी हीच आपल्या चरणी प्रार्थना. अशी प्रार्थना करून ते पाणी ताम्हनात सोडावे. हे पाणी घरातील तुळशीत ओतावे. पोथीला नमस्कार करून अध्याय वाचनास सुरुवात करावी. वाचन श्रद्धापूर्वक करावे. वाचन करताना अध्यायाचे अर्थ नीट समजून घेत अध्यायाचे वाचन शांतपणे करावे. घाईघाईत वाचन करू नये. त्यावेळी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा मनात भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा. वाचन झाल्यानंतर श्री स्वामींच्या फोटोला गंध, फूल वाहावे. उदबत्ती, धूप, दीप ओवाळून वंदन करावे. त्यानंतर गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि सर्वांना प्रसाद द्यावा.
श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीच्या पारायणाची सांगता करताना ब्राह्मण किंवा ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र व दक्षिणा देऊन सन्मान करून संतुष्ट करावे. ज्या दिवशी पारायणाची सांगता उद्यापन होईल त्या दिवशी सायंकाळी तुमच्या जवळपास असेल तर श्री स्वामी मठात किंवा मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यावे. पारायण काळात सदाचाराने राहावे, एकभुक्त राहावे, ब्रह्मचर्य पाळावे, वादविवाद, भांडण तंटा या गोष्टी टाळाव्यात. श्री स्वामींचे नामस्मरण 1 किंवा 11 माळ करावे. तसेच त्यांच्या चरित्र कथांचे अर्थ लक्षात घेऊन त्यावर चिंतन मनन करावे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि छानशा विषयावरती. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.